नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना पहिले नम्र विनंती नेहमीच आम्ही करत असतो की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि ज्यांना लिंक शेअर कराल त्यांना आमचं चॅनल हे सबस्क्राईब करायचा आग्रह नक्की करा. आज पुन्हा आता जो विषय आहे तो हा आहे की इथं शेजारी आपण बघू शकता एक फोटो. या फोटोमध्ये सर्कल केलेली जी व्यक्ती आहे म्हणजे हा याबद्दलचा एक डिटेल ट्विट हा माझे मित्र राजू परुळेकर यांनी केलेलाच आहे. पण मुद्दाम हा व्हिडिओ लोकांपर्यंत आणायचा आहे कारण की एक्स प्लॅटफॉर्मवरती जाऊन सगळेच जण बघतात अशातला भाग नाही. भारताच्या निवडणूक आयोगाचे डेप्युटी कमिशनर रिदेश कुमार यांचं नाव आहे. तर हा त्यांचा फोटो आहे आणि रिदेश कुमार हे महाराष्ट्राच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणजे प्रत्येक राज्याचं पण निवडणूक आयोग आहे. तर भारत सरकारचे डेप्युटी कमिशनर रिदेश कुमार निवडणूक आयोगाचे हे महाराष्ट्राच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसरच्या बरोबर राज्यपालांना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची कॉपी ही त्यांना देत असतानाचा हा फोटो आहे. आता झारखंडमध्ये पण विधानसभा निवडणुका झाल्या आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल झारखंडच्या राज्यपालांकडे झारखंडच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसरने दिला. पण महाराष्ट्रामध्ये मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे डेप्युटी कमिशनर रिदेश कुमार हे स्वतः आलेले होते निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेला आणि त्यांनी हा निकाल त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केला. आता कोण आहेत हे रिदेश कुमार? या रिदेश कुमारांची काय पार्श्वभूमी आहे याची ज्यावेळेला आपण सर्च करतो म्हणजे गुगललाही तुम्ही करू शकता. तर 29 मे 2014 नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर 29 मे 2014 रिदेश कुमार यांच्या विरोधामध्ये एक FIR झाली होती की त्यांनी जमिनींचा मालकी ही जम्मू काश्मीरमधल्या जमिनींची मालकी ही रोशनी नावाचा जो कायदा आहे रोशनी ऍक्ट या रोशनी ऍक्टच्या विरोधात जाऊन त्याचं उल्लंघन करून ही काही जणांना इल्लिगली दिली त्या जमिनींची मालकी आणि हे एकूण साधारणतः 25,000 कोटी रुपयाचं प्रकरण होतं जे जम्मू काश्मीरमध्ये त्यावेळेला 2014ला खूप गाजलं आणि त्याच्यामध्ये बरेच राजकीय पक्षांचे नेते होते, बरेच ब्युरोक्रॅट्स अधिकारी होते, व्यापारी व्यावसायिक होते, माध्यमांची सुद्धा माणसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होती. हा जम्मू काश्मीरच्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटच्या इन्व्हेस्टिगेशन्स नंतर आणि हा फाईल केला गेला जो फाईल करण्याच्या आधी 2016 साली त्यानंतर 2 वर्षांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री असलेल्या मेहबूबा मुफ्ती म्हणजे PDP नावाचा जो जम्मू काश्मीरमधला पक्ष आहे त्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या मेहबूबा मुफ्ती ज्यांचं जम्मू काश्मीरमधलं सरकार हे भाजपच्या बरोबर युती सरकार होतं त्यांच्याकडे परमिशन मागितली गेली की रिदेश कुमार यांना प्रॉसिक्यूट करावं. FIR 2014ला झाली होती 29 मे 2014ला. 16ला मागणी केली गेली मुख्यमंत्र्यांकडे की यांच्या विरोधामध्ये प्रॉसिक्युशनची परवानगी मिळावी जी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी नाकारली. त्यांचं भाजप बरोबर युती सरकार होतं तिथं. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या हायकोर्टाने एक आदेश दिला ज्या आदेशमध्ये त्यांनी ही FIR पुन्हा रजिस्टर करायला लावली. 2020 साली 21 नोव्हेंबर 2020ला ही FIR पुन्हा रजिस्टर करायला लावली आणि केस CBI कडे ट्रान्सफर केली आणि मग CBIनी या 25,000 कोटी रुपयाच्या रोशनी ऍक्टच्या उल्लंघनाची 25,000 कोटी रुपयाचा तपास करावा असा जम्मू काश्मीर हायकोर्टाने आदेश दिला आणि ही संपूर्ण केस CBI कडे हँडओव्हर झाली. आता आपल्याला माहिती आहे 2020 साली ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला
जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकार नव्हतं. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती, युनियन टेरिटरी बनवून टाकलेली होती आणि सीबीआय आणि जम्मू काश्मीर राज्याचा कारभार हा गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीमध्ये होता. आणि मग सीबीआयनी याच्यावर बद्दल काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रेड्स केल्या. रोशनी ऍक्टच्या या सगळ्या घोटाळ्याबद्दल 2021 साली त्या केल्या. पण हृदेश कुमार बद्दल काय झालं याच्याबद्दल कोणाला काहीही माहिती मिळाली नाही. 2022 साली जी खूप गाजलं, 2022 साली अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे, त्यांनी याच हृदेश कुमारना निवडणूक आयोगाचं डेप्युटी कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक केली. ज्यांच्यावर 25,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता, त्या हृदेश कुमार यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाचं उपायुक्त म्हणून त्यांची त्या ठिकाणी नेमणूक केली. आता त्यावेळेला सीबीआयचं इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, ते क्लोज झालेलं नव्हतं हृदेश कुमार यांच्या विरोधामध्ये. आणि मग हेच हृदेश कुमार नंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होते, त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये इन्चार्ज बनून येतात, या सगळ्या निवडणुकीचं नियंत्रण करतात आणि निकाल स्वतःच्या हाताने, चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र इलेक्शन कमिशनचा नाही, चीफ इलेक्टोरल ऑफिसर असून सुद्धा डेप्युटी कमिशनर केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा हृदेश कुमार राज्यपालांना हा निकाल सुपूर्द करताना आपल्याला दिसतोय. आता याचे काय अर्थ काढायचे हे मी प्रेक्षकांवर सोपवतो, दर्शकांवर सोपवतो. महाराष्ट्रातला नागरिक सुज्ञ आहे आणि त्यांनी याचा काय अर्थ आहे हा लावावा. आणि यांच्या पारड्यामध्ये महाराष्ट्र टाकावा यासाठी म्हणून हृदेश कुमार इथं आले होते का, हा प्रश्न आहे. याची उत्तरं प्रत्येक दर्शकांनी आपापल्या परीनं शोधण्याचा प्रयत्न करावा. आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही कशा पद्धतीने झाली सुरुवातीपासून हे आपल्याला माहिती आहे. एक भ्रम असा आहे याच्याबद्दलचा की या निवडणुकीच्या विरोधामधली, म्हणजे जर ही निवडणूक तुम्हाला मान्य नसेल, निवडणुकीचे निकाल मान्य नसतील, निवडणुकीची प्रक्रिया मान्य नसेल, तर त्याच्या विरोधामध्ये फक्त उमेदवारच इलेक्शन पिटिशन दाखल करू शकतो, असा एक भ्रम पसरवला जातोय. संविधानातल्या तरतुदीनुसार अशा पद्धतीचा निवडणुकीला कोणीही मतदार आव्हान देऊ शकतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला गर्व से कहो हिंदू है वगैरे घोषणा चाललेल्या होत्या, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये प्रभाकर कुंटे नावाच्या एका काँग्रेसच्या त्यावेळेच्या नेत्यांनी, पण त्यावेळेला ते बरेच वयोवृद्ध झाले होते, राजकारणात सक्रिय नव्हते, पण त्यांनी पिटिशन केली होती की धर्माच्या आधारावरती निवडणूक लढवण्याचा प्रकार झालेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून निकाल असा आलेला होता की बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय यांचं मतदार यादीमधलं नाव काढून घेतलं होतं, मतदानाचा हक्क बाळासाहेब ठाकरे यांचा काढून घेतला होता. आता या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की धार्मिक आधारावरती ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे केला गेला होता. त्यांच्या जाहिराती होत्या, हा धार्मिक विद्वेष वाढवणाऱ्या, धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या, त्याबद्दलची हेट स्पीचेस भाषणांमधून होती. आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीसांचं भाषण धर्मयुद्ध आहे असं समजा, किंवा बटेंगे तो कटेंगे ही योगी आदित्यनाथनी जाहीर भाषणांमधून केलेली वक्तव्य होती. किंवा त्यानंतर एक जाहिरात छापली होती, एक है तो सेफ आहे, आणि त्या एक है तो सेफ मध्ये वरती अनेक टोप्या छापलेल्या होत्या आणि त्या टोप्यांमध्ये फक्त मुस्लिम टोपी नव्हती, स्कल कॅप नव्हती, बाकी सगळ्या प्रकारच्या टोप्या त्याच्यामध्ये छापलेल्या होत्या. याचा अर्थ सरळ सरळ धर्माच्या आधारावरती ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होता. नुसतं इतकंच नाही, प्रचारांमध्ये हेही सांगितलं जात होतं एकनाथ शिंदे यांच्याकडून किंवा अजित पवारांकडून किंवा महायुतीच्या इतर सर्वच नेत्यांकडून की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्यातला हप्ता ऑक्टोबरमध्येच आम्ही दिलाय.
नोव्हेंबर महिन्यातला, ज्या वेळेला निवडणूक होती, आचारसंहिता लागलेली होती, असं काही करता येणार नव्हतं. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरमध्येच दिलेला आहे. ही सरळ सरळ लाच आहे. नोव्हेंबरचा डिसेंबरमध्ये द्यायचा होता, आचारसंहिता संपल्यानंतर, निकाल लागल्यानंतर. पण नोव्हेंबरचा ऑक्टोबरमध्येच देऊन टाकायचा. हा जो प्रकार आहे हा सरळ सरळ लाच या गोष्टीमध्ये, गुन्ह्यामध्ये मोडतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये इलेक्शन पिटिशन हे केलं जाऊ शकतं. 45 दिवसाच्या आत ते करावं लागतं. ते अशा पद्धतीचं इलेक्शन पिटिशन सामाजिक संघटना करू शकतात, राजकीय पक्ष करू शकतात, नागरिक करू शकतात, जे मतदार आहेत, ज्यांनी मतदान केलेलं आहे, जे उमेदवार करू शकतात. पण 45 दिवसाच्या आत हे पिटिशन व्हायला हवं. नागरिकांनी अशा पद्धतीचं पिटिशन करणं अवघड आहे, कारण की अवघड म्हणजे प्रोसेस म्हणून सोपं आहे, पण त्यानंतर जी दीर्घकालीन लढाई चालते एक प्रकारची कायद्याची, त्याच्यासाठीचे रिसोर्सेस हे नागरिकांकडे उपलब्ध नसतात. आणि म्हणून सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, उमेदवार असतील, यांनी हे करावं. पण महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये जो अत्यंत उघडपणाने हा बटेंगे तो कटेंगे आणि हा जो धार्मिक ध्रुवीकरणाचा, विद्वेष पसरवण्याचा जो उघड प्रयत्न या निवडणुकांमध्ये झाला, त्याचा विरोध या महाराष्ट्राने 100% करायला हवा. तरच आपल्याला काहीतरी अधिकार राहील. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या परंपरेचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार तरच उरू शकेल, जर याच्या विरोधामध्ये आपण उभे राहिलो तर. आजच्या या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजच्या सर्व दर्शकांना पुन्हा विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक पोहोचवा आणि सर्वांना आग्रहाने इजी न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.